गुणाजी, ताबडतोब आम्ही अमात्यांना याद फरमावली म्हणून सांगा. तडफेनं सदरेवर हाजीर व्हा म्हणावं. असा काय मसला घडला असेल की शंकराजींनी आमची आज्ञा अवेरून त्या यवनास माफी दर्ज करावी? कशासाठी? राजे जिंजीला पोचून काही पळे लोटली नाहीत तोवर आमचे खंदे बुरुज ढासळायला लागले. या बुरुजांखाली दिल्लीपतीने तर बत्ती लावली नसेल ना? स्वराज्याचे कारभारीच असे वागायला लागले तर राज्याची मूर्वती काय राहील? आज्ञा राणी साहेब. पंत अमात्य, घडलेला प्रकार आपल्या कानावर आला असेलच. शी, तसं ऐकलंय आम्ही, पण शंकराजी खुशाल आहेत ना? की त्यास काही इजा? पंत अमात्य, आम्हाला जापसाल हवाय. आपल्या मौनांचे फुतकार संशयाचे विष सोडतायत. राणी साहेब, आम्ही शहानिशा केली. खबर धक्कादायक आहे. खुद्द शंकराजींनी यवनास फाटा दिला. काय? अशक्य आहे. हेच सत्य आहे राणी साहेब. त्या सला कोणत्या मिशे केला? आम्ही त्या सदरेवर हाजीर करण्याची आज्ञा दिली असता आमची आज्ञा अवैरायचं धाडस शंकराजींनी करावं. याचा काय अर्थ पंत अमात्य? त्यांना ताबडतोब सदरेवर बोलवून घ्या. राणी साहेब, सबुरीनं. घडलेल्या प्रकाराचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा पंत अमात्य. असे खुंखार गुन्हेगार मोकाट सुटायला लागले तर रयतेत अनागोंदी माजेल. इथे कोणीही काहीही केलं तरी अभय मिळतं. राजदंडाचा वचक काय राहील मग? दुश्मनांना अशी बक्षिसं मिळत राहिली तर रयतेत थारा उरायचा नाही. याचा जाब शंकराजींना द्यावाच लागेल. जुल्फिकार खानाचा वेढा चिवट असेल राजे, पण तट भेदणे एवढं सोपे नाही हो. राजगिरी, चंद्रगिरी आणि चंदराय दुर्ग असे 3 किल्ले एकत्र सामावून हा अजस्त्र असा दुर्ग बांधला गेलाय. जसा स्वराज्यात आम्हा सह्याद्री साह्य ठरला तसा चंदीचा हा किल्लाही ठरेल असा विश्वास वाटतो आम्हास. फक्त आम्ही इथे असताना तिथे स्वराज्यातही सुबत्ता असावी एवढंच. राजे, स्वराज्याची वृथा चिंता आपण करू नये. कारण रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी पंत यांच्यासारख्यांच्या समर्थ हाती आपण स्वराज्याची सूत्रे सोपवलीच आहेत, नाही का? शिवाय सगळे अधिकारही विश्वासाने दिलेले आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे तिकडे सगळं कल्याणच असेल. आपल्या बोलण्याचा रोख आम्हास कळतो हो पंत. इथे आपण धुमसताय, तिकडे अमात्य आणि शंकराजी धुमसतायत. आपल्या भूमीला औरंग्याकडून जेवढा धोका आहे त्याहून अधिक धोका स्वकीयांकडून आहे हे आम्हास कळत नाही असं वाटतं का आपणास? शंकराजी आणि अमात्य तिकडे वर वर गोड बोलत असले तरी अंतस्थानातले कलह काही मिटत नाहीत. त्यात आमच्या राणी साहेब तापट स्वभावाच्या, त्या कानाडोळा करणार नाहीत. एक घाव 2 तुकडे करतील. पण अशाने आपली माणसं दुखावली जातील. आज स्वराज्यासाठी एक एक माणूस महत्वाचा आहे, नाहीतर काही कच्चे धागे शिल्लक राहतील आणि माळेतले अनमोल मोती धाग्यातून उलगत जातील. हीच भीती वाटते आम्हास. राज, काय मुरलीधर? आई हो, थाळा लावला की हो.
आणि तुमचा कोणाचाच पत्ता लागे ना. येऊ सावकाश. असं नसतं बघा चालत हो. ते तुमचं चिंता काळजी काय असतं ते निवांत करत बसा की. पण एकदा पोटात पडलं की ते चिंता काळजी करायला बी बळ येतं बघा. म्हणून आधी पोटभर खाऊन घ्या म्हणतो मी. कमाल आहात तुम्ही. चला येतो आम्ही. या जाधवराव, आम्हाला वाटले की शंकराजींना पुढे घेऊनच या. त्यांनी यायला विरोध केला तर बंदी बनवून आणाल. अमात्य काहीतरी गफलत होती या बघा. म्हणजे आमासनी खबर मिळाली आमचा बी विश्वास बसला. धनाजीराव, शंकराजी पंत कुठे आहेत? आणि साहेब ऐका हो तरी. तुमच्या खांद्यावर शस्त्र ठेवून आमचा वेध साधताय. त्यांना म्हणाव समोर या. जे काही असेल ते थेट आमच्याशी बोला. राणी साहेब, शंकराजी असं काही करायचं नाही. मोठा धुरंधर हुशारन थोरणी माणूस आहे त्यो. तरफदारी करताय त्यांची. इथे त्यांची तारीफ ऐकायला बसलो नाहीये. शंकराजींना पुरते ओळखून आहोत आम्ही. यापेक्षा त्यांनी जे केलंय याचा जाब द्या. आणि त्यासाठीच ते सदरेवर यायला हवेत. होय, पर ज्याला सोडला तो कोणी निरुपद्रवी साव नव्हता धनाजीराव. रक्ताला चटावलेला लांडगा तो. त्या लांडग्याला असं मोकाट सोडून द्यावं? मान्य आहे शंकराजींचा काही उदात्त हेतू असेल, पण नतीजा काय? आमच्या लेकी बाळींच्या पदराला हात घालणारा तो नराधम आज निर्दोष सुटलाय. आणि पुन्हा असेच पदर ओढण्यासाठी छत्रपतींकडून परवाना घेऊन सुटला असा आदर्श मांडायचा रयते. आमच्या पोरी अशा गुलामांच्या बाजारात विकल्या जात असतील तर आम्ही काय करावं? असं शांत बसावं? मिशीला पेळ भरून कारभाराचा गाडा हाकणारे आज कदाचित नामर्दांच्या पंक्तीत बसले असतील. मात्र आम्ही इथं तांडव उभा करू. धनाजीराव निघा. आम्ही आपल्याला आज्ञा करत आहोत. शंकराजींना सोबत घालून सदरेवर हजर करा. आणि नाही आलं तर त्यांच्या मुसक्या आवळा पण ताबडतोब ते आम्हाच इथे हवेत. आई जगदंबे, तुझ्या कृपेमुळेच राजाराम राजे जिंजीला सुखरूप पोहोचले. आता तरी स्वराज्याची घडी नीट बसू दे. राजांना जरा उसंत मिळू देत. येसुबाई. आऊसाहेब, आईच्या कृपेने सर्व विघ्ने तोडून राजाराम राजे जिंजीला गेले. पण या लोकांच्या तोंडाला कसा लगाम घालावा? इतकी संकटे झेलणाऱ्या, त्या औरंग्याला शह देणाऱ्या आपल्या राजाराम राजेंवर असा कलंक? यातून पुढे काय निष्पन्न होणार याची आम्हाला देखील भीती वाटते. कारण कुठल्याही शस्त्रापेक्षा जिभेचं शस्त्र हे अधिक धारदार. या अफवा अशाच उठत राहिल्या तर रयत बेलगाम बोलत सुटेल. स्वराज्याला कुठलाही धरबंद उरणार नाही. असं झालं तर राजाबद्दल रयतेला आत्मीयता उरणार नाही. मग स्वराज्याची शिस्त, कारभार सगळंच धुळीला मिळेल. हाच तर कुटील डाव आहे औरंगजेबाचा. अशामुळे राजाराम राजांची प्रतिमा तर ढागाळेल, पण तारा राणींना देखील कुणीही जुमानणार नाही. कहा था हमने, कहा था ये अफवाह तो फौज से भी बड़ा काम कर गई. इस दुनिया में जुबान से जहरीला और कोई हथियार नहीं. ये तीर अब सही तरीके से लगा है अब्बूजान. हमने तो शतरंज पे अपनी चाल चली है, मोहरा आगे कर दिया है, पर देखते हैं ताराबाई आगे क्या चाल चलती है. उसका तो दम ही टूट जाएगा अब्बूजान. लेकिन हाँ, उसके साथ उसके वजीर भी है
जो मरहट्टों के सियासती मगज है। क्या नाम है उनके? एक वो रामचंद्र पंत और शंकराजी। शंकराजी। हाँ, ये बंदा बड़े काम का है। तो नजर रखो वजीर आजम जी। स्वराज से ठोकर खाएगा तो हमारी ही तो पनाह में आएगा। ले लो उसे, ले लो। जाधवराव, राणीसाहेबांच्या हुकुमाची तामिली व्हावी, आपण सत्वर निघावे। आम्ही स्वराज्याचं मीठ खाल्लेलं आहे आणि म्हणूनच आम्ही जातीनिशी इथे आलेलो आहोत। तेव्हा आम्हाला कुणी कैद करण्याची स्वप्न पाहू नये। मुजरा राणी साहेब, आमच्या आदेशाचा अभेदन करून आम्हाला तोंड घशी पाडणाऱ्याचा मुजरा आम्ही नाही स्वीकारू शकत। मुजरा गादीला आहे, व्यक्तीला नाही। मात्र आदेश व्यक्तीचा होता म्हणून आम्ही तो अवेरला। शंकराजी, तारा राणीसाहेब राजमंडलाच्या प्रमुख आहेत। माफी असावी पंत अमात्य, पण आमच्याकडे बोट दाखवताना मनात आकस उभे राहत आहे। पंत अमात्य, आपण जाणून घ्यायला हवं की आजपर्यंत आम्ही रयतेच्या हिताव्यतिरिक्त कुठलेही निर्णय घेतलेले नाहीत। तेच जाणून घ्यायचंय आम्हाला। असं काय रयतेचं हित पाहिलं आपण? गुलामीच्या जोखडाखाली रयतेच्या आबरूचे धिंडवडे मांडणाऱ्या त्या नराधमाला सोडून कुठला आदर्श जपलात आपण? राणी साहेब, आमच्यावर थेट आरोप होत आहेत। आरोप करण्यासारखी परिस्थिती आपणच निर्माण केली आहे शंकराजी। ज्या रयतेच्या हितासाठी आपण हा सारा खटाटोप केला, ती रयत आज दुवा देत असेल आपल्याला। आज घडीला नसेल, पण भविष्यात नक्कीच देईल। असं भविष्याची इतकी मनोरम स्वप्न पाहणाऱ्या आमच्या या कारभाऱ्यांची दूरदृष्टी काय आहे हे कळायला हवं आम्हाला। अत्याचारांच्या आगीवर स्वप्नांचे बुडबुडे तग कसे धरतात हेही जाणून घ्यायचंय आम्हाला। हेच स्पष्ट करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। राणी साहेब, गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा गुन्हा आम्ही केला असेलही, पण शंकराजी पंताची नियत आजही सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे। मुद्द्यावर या। तो मुघल सरदार सुटला की आपण सोडून दिलात? आम्ही त्यास सोडून दिला। सगुने, काय व? अगं यो दिवस पण बघावं लागन असं कधी वाटलं नव्हतं ग? व्हय की, राजजिंजीला पोचले म्हणून दिवाळी केली आम्ही इथं, पण त्या दिव्यातलं त्याल सपायच्या आतच ही बातमी समद कसं जुळून आलेलं। त्या दैवाला बघवलंच नाही बघा। दैवाल नाही, ही माणसांचीच करणी असती बघ। म्हणजे हो? त्या औरंगजेबाचा काय बी दोष नाही, आपल्यातल्याच लाथाळ्याने आपण संपणार। आता तुला म्हणून सांगते म्या, इथं कुणाचाच पायपोस कुणाला लागना बघ। 4 मुत्सद्दी आणि त्यात बी 2 गट पडल्या ती। ते संताजी अमात्यांच्या मर्जीतलं आणि धनाजी शंकराजींच्या। बरं, हे शंकराजी आणि अमात्य या दोघांचं बी एकमेकांशी पटतं ना। तू मोठा का मी मोठा ह्याच्यातच त्यांची कुस्ती चाललेली असते। नाही म्हणजे राज्याचा गाडा चालणार कसा? आता संगनमतच नाही तर समदा इस्कोटच आहे का नाही? ह्या बघ, म्या काय सांगते ते अजून बी ध्यानात ठेव। शंकराजींवर कारवाई झाली की धनाजी बी थरणार बघ। मग मातूर काय खरं नाही। हे बघ, 4 पायातलं हे 2 पाय मोडलं का राज्याचं घोडं लंगडच। राणी साहेब, गोर गरीब जनतेला वेठीस धरून त्यांची गुलाम म्हणून विक्री केली जात होती।
आणि ती आता पुरती थांबली आहे. इतकाच नतीजा मोलाचा. उद्या ती रयत आम्हाला दुवा देईल. सबब आम्ही इथे आरोपी म्हणून नाही तर स्वराज्याचा एक निष्ठावान सेवक म्हणून हजर झालोय राणीसाहेब. स्वराज्य सेवक, जबाबदार, एकनिष्ठ, अर्धवट जबाबदारी पार पाडून आमच्या समोर एकनिष्ठेच्या बाता मारता आहात. आम्ही आज्ञा केली असता आपण त्या राणीसाहेब आमच्या प्रत्येक उक्तीचा कृतीचा आपण गैरअर्थ काढणार असाल तर आम्हाला इथे न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवता येत नाही. मग राणीसाहेब आम्हाला मान्य आहे की आमच्या केलेल्या कृतीमुळे आपल्या मनात आमच्याविषयी राग आहे, आकस आहे, तिडीक आहे. पण हे सगळं आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि न्यायदान करताना निस्पृह आणि पूर्वग्रह विरहित मनाने आम्हास न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे. राणी साहेब, आम्ही जरा मध्ये बोलतो. म्हणजे न्याय देण्याआधी शंकराजींनी केलेल्या स्वराज्याच्या सेवेचा बी विचार व्हावा. जाधवराव, आधी केलेल्या सेवेच्या पंखाखाली या गुन्ह्यांचे निखारे कसे दाबून ठेवावे? न्यायासनासमोर सारे सारखेच आहेत आणि शंकराजींनी स्वमुखाने आपला गुन्हा कबूल केलाय. आता त्यांनी कोणत्या प्रलोभनापायी हे पाऊल उचलले तेही स्पष्ट करावे. ताराबाई के 4 लट्ठे, संता, धना, अमात्य और शंकराजी. शंकराजी, अभी तो आप यहाँ हो, पर आपको यहाँ आना है तो आइए, आइए. बहुत जल्दी आओगे तुम हमारी पनाह में. काय करताय? हम खेल रहे हैं साहू. लहान आहात. हम छोटे हाँ? हमें भी खेलना अच्छा लगता है, पर हम खिलौनों के साथ नहीं, इंसानों के साथ खेलते हैं. पहले हमने अपने वालिद के साथ खेला, फिर हमारे भाइयों के साथ खेला. बड़ा मजा आता है ऐसे खेल में. आम्हाला द्याले. ठीक है, देंगे, पर पहले आप हमारी एक उलझन सुलझाओ. अब ये जो बीच में एक अटक गई है औरत, उसे हम इस घेरे से निकालकर शामियाने के अंदर कैसे ले लें? सोपं आहे. याला काढून टाकायचं. ये हाँ, ठीक साहू, बिल्कुल ठीक. ये हमारे शामियाने में दाखिल हो सकती है. बहुत खूब, बहुत खूब. लो, इसे ले लो. आप खेलिए जाकर इसके साथ. बहुत जल्दी ये भी तुम्हारे साथ खेलने आएगा. जाओ जाओ जाओ. अब क्या करोगी ताराबाई? तुम्हारा शंकराजी तो गया. शंकराजी पंत ही शेवटची संधी आपल्याला. एकीकडे निशाणा दाखवून दुसरीकडे तीर सोडण्याच्या या तिरकस चाली नाही कळत आम्हाला. हा सारा खेळ कशासाठी केला हे कबूल करावे आपण. राणी साहेब, एखाद्या गुन्हेगारास सजा दिल्यावर एक प्रश्न सुटू शकेल, पण तत्क्षणी हजारो प्रश्न समोर उभे असतात. हो राणी साहेब, कारभाराचा गाडा फार वेगाने चालत असतो आणि त्याचा लगाम खेचण्यापूर्वी त्याच्या खालून बऱ्याच गोष्टी चिरडून गेलेल्या असतात
आणि म्हणूनच कारभारांना कारभार करताना लांब पल्ल्यावर नजर फेकावी लागते. आणि ही दूरदृष्टी कारभाऱ्यांकडे नसेल तर स्वराज्याचा गाडा खाईत कोसळण्यासाठी वेळ नाही लागत. राणीसाहेब, आपण कुठल्या दूरदृष्टीने हा खटाटोप केला हेही कळू दे. सांगतो पंत अमात्य, एकीकडे छत्रपतींनी आम्हाला दिलेली जबाबदारी आहे आणि दुसरीकडे रयतेने आमच्यावर टाकलेला विश्वास. पण त्याही पलीकडे राणीसाहेब आहे ती स्वराज्याची पुण्याई जी शिवछत्रपतींनी इथे रुजवली. पंत अमात्य, विचार करा, या 4-4 पातशाह्यांसोबत झुंज देणाऱ्या मराठी शाह्यांनी काळाचे धोरण ओळखून त्या कुतुबशाही बरोबर आणि निजामशाही बरोबर हात मिळवणी का केली असेल? खुद्द फर्जन शहाजी राजांनी यात पातशाहींची कधी शत्रुत्वाचे तर कधी सलगीचे धोरण का ठेवले असेल हो? राणीसाहेब, राजकारणात कधी कोणी कायमचं शत्रू नसतं. इथे शत्रुत्व महत्वाचं नसतं, महत्वाचं असतं, मोलाचं असतं ते रयतेच्या हिताचे हेतू. आणि तोच हेतू माझ्याही मनात होता. कसला हेतू? राणीसाहेब, एखाद्या निष्णात वैद्याने एखादा रोग बरा करताना तो रोग पुन्हा उद्भवू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. त्याला ती घ्यावीच लागते. एक मुघल सरदार मारला असता तर उद्या अशा रोगांचं मोहोळ उठू नये हे आम्ही पाहिलं. राणीसाहेब, आज आमची तलवार त्याच्या मानेवर आहे, पण उद्या त्याची तलवार आमच्या मानेवर असेल हे आम्हास धोक्याचे वाटले म्हणून आम्ही हे पाऊल उचलले हो.